चार साहिबजादे MRI CT स्कैन सेंटर स्वर्गीय श्री धीरज एलानी जी की पावन स्मृति में समर्पित। अब उल्लासनगर वासियों के लिए आधुनिक और भरोसेमंद मेडिकल टेस्टिंग सुविधा टाउन हॉल उल्लासनगर 3 में उपलब्ध है। यहाँ आपको मिलेंगी सभी जरूरी जांच सुविधाएं कम कीमत में और बेहतर सेवा के साथ। MRI सिर्फ 2000 रुपए, CT स्कैन सिर्फ 1200 रुपए, CBC टेस्ट सिर्फ 200 रुपए, ECG सिर्फ 200 रुपए, एक्सरे सिर्फ 200 रुपए। अनुभवी स्टाफ, आधुनिक मशीनें और आपकी सेहत हमारी पहली प्राथमिकता। टाइमिंग सोमवार से शनिवार सुबह 7 बजे से रात 10 बजे तक और रविवार सुबह 8 बजे से शाम 7 बजे तक। आज ही विजिट करें। चार साहिबजादे MRI CT स्कैन सेंटर टाउन हॉल उल्लासनगर 3। बुकिंग और जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मैं प्रेम जामदानी। आप देख रहे हैं उल्लास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरी खबरों से बने रहने के लिए उल्लास जांबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। नमस्कार। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उल्हासनगर विशेष करून आमच्या प्रामाणिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब, कार्याध्यक्ष सुप्रियाताई, प्रदेशचे आमचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, आमचे जिल्ह्याचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी निरीक्षक, आम्ही सर्वांनी सीमाताई आहुजा यांना उल्हासनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर जबाबदारी दिलेली आहे। आता हे ह्यांची जबाबदारी की सगळ्या जुन्या नवीन ह्या लोकांना घेऊन उल्हासनगर शहरातले सर्व पदाधिकारी एकत्र करून नवीन संघटना, पक्ष संघटना बांधायची आहे। आता सांगा, उल्हासनगर शहराची एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे? उल्हासनगरचं अनफिल्टर्ड पाणी पिऊ शकतं का कोण? आयुक्त तरी पिऊ शकतील का? पाणी पुरवठ्याचे अधिकारी तरी पिऊ शकतील का? अनफिल्टर्ड पाणी म्हणजे विदाउट फिल्टर डायरेक्ट नळातनं जे पाणी येतं ते कोण पिऊ शकेल का? आणि मी पैज लावतो आयुक्तांनी ते पाणी पिऊन दाखवावं। विशेष करून काही प्रभाग आहे, 4 नंबरचा प्रभाग आहे, सुभाष हेगडेचा प्रभाग आहे, 5 नंबरचा प्रभाग आहे, म्हणजे गटारीच्या नाल्यातनं पाण्याची लाईन येते। अशा पद्धतीने जर होत असेल तर नागरिकांच्या जीवनाला किती मोठा धोका आहे याचं देखील विचार विवेचन करण्याची आवश्यकता आहे। त्या अनुषंगाने मला आपल्याला एवढं सांगायचंय की आमची भूमिका ही सामान्य माणसाच्या हितासाठी आहे। आहुजा मॅडमचे बॅनर काढल्यामुळे मी आहुजा मॅडमला पहिले तर अभिनंदन करतो की तुम्ही कर्तव्य आणि कार्यकिर्दी सुरू करायच्या आधीच तुमचा धसका लोकांनी घेतला। बॅनर काढणं हे शुभ संकेत राजकारणामध्ये, त्याच्यामध्ये बॅनर काढल्यावर तुम्ही अजिबात घाबरण्याचं कारण नाही। एक नियम जर आम्हाला लागू असेल तर दुसरा नियम त्यांनाही लागू होतं। आता तुम्ही बॅनर लावाच, आता तुम्ही तुमचे बॅनर लावाच। त्याचे नाही फोटो काढून अख्ख्या महाराष्ट्रभर व्हायरल केले की शहर बिद्रूप करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सत्ताधारी लोक कसं काम करतात हे आम्ही बघू। आणि जे काढले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी काढले असतील त्यांचे देखील म्हणजे मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो मी। नवीन टीमच्या बाबतीमध्ये मला घाई नाही। नवीन टीमची माणसं कमी असली तरी चालतील, परंतु दर्जेदार असली पाहिजे, वजनदार असली पाहिजे आणि त्यांचं पॉलिटिकल आयडियोलॉजी एकदम क्लिअर असली पाहिजे। ते त्यांनाच माहिती असावं। मला प्रदेश अध्यक्षांनी नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची जबाबदारी दिलेली, त्यांना पहिल्याच दिवशी पत्र देखील दिलं। आता त्यांचा संबंध आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं। आणि फळ खायला एक वेगळा येतो। म्हणजे 5 वर्ष शेती एकदम करतो आणि नेहमी आम्हाला दुसराच कोणीतरी त्या पक्षाकडनं उभा राहतो किंवा अध्यक्ष होतो, असं यावेळेला होणार का? आता पक्षाची धुरा जे लोक सांभाळत आहेत ते फार शेती, फळ आणि कास्तकार हे सगळ्या गोष्टीत पुरून चुकलेले आहे। आम्हाला देखील कळून चुकलंय की कोण मेहनत करतो आणि कोण फळ खातो। त्याच्यामध्ये भविष्यामध्ये जो शेती कसतो तोच फळ खाईल याची जबाबदारी आम्ही घेऊ। त्या विषयाला पूर्ण विराम मिळाला असं जयंत पाटील साहेबांनी देखील स्पष्ट केलं। मला वाटतं रोहित पवार देखील कुठेतरी बोलले, सुप्रियाताई तर कामालाच लागलेले आहेत। त्याच्यामुळे आता तो विषय आमच्याकडचा नाही, वरच्या लेवलच्या लोकांचा आहे। त्याच्यावर ते निर्णय काय असेल ते घेतील। परंतु ज्या ज्या ठिकाणी आता ठाणे जिल्हा परिषद आहे,
कल्याणची महापालिका झाली, अंबरनाथची महापालिका दिली. लोकांना वाटलं की राष्ट्रवादी शरद पवार नगण्य पक्ष आहे. भिवंडीची महापालिका झाली, लोकांना वाटलं नगण्य पक्ष आहे. उल्हासनगरची महापालिका झाली, उल्हासनगरच्या महापालिकेमध्ये आमच्याकडे उमेदवार होते, परंतु आमच्याकडे चिन्ह नव्हतं. चिन्ह का नव्हता? कारण चिन्ह आणण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांची ट्रेन मुंबई आणि उल्हासनगरच्या मध्ये अशी अडकली की थेट निवडणुकीच्या नंतरच ती ट्रेन सुटली. सुनेत्रा वहिनी देशातल्या मतदानापैकी रेकॉर्ड मार्जिन 2,18,000 मताधिक्याने निवडून आले आहेत. याच्यापेक्षा मोठं मार्जिन आज देशामध्ये कुणाचं नाही विधानसभेमध्ये निवडून आलेल्यांपैकी. त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली आहे, बारामतीच्या जनतेकडनं श्रद्धांजली, आमच्या पक्षाच्या वतीने श्रद्धांजली. आणि मला सर्वच पक्षांनी प्रचंड मेहनत घेतली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने पक्षाने देखील मेहनत घेतली. त्यांनी त्यांचा उमेदवार माघार घेतला आणि मला वाटतं की अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालं. परंतु निवडणूक ज्या पार्श्वभूमीवर झाली तो प्रश्न, त्या पार्श्वभूमीचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तुमच्यामध्ये प्रथम कुठली समस्या शहरासाठी अत्यंत महत्वाची जी नागरिकांच्या निगडीत आहे? सर्वप्रथम मी माझी ओळख देते. माझं नाव आहे सीमा महेश आहुजा. आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल जर उत्तर द्यायचं म्हटलं तर आपले जे ते उल्हासनगरचे जे रस्ते आहेत त्याच्यावरती म्हणायला गेलं तर भरपूरच खड्डे आहेत आणि पार्किंगची पण जी केलेली नाहीये. हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण लहान मुलांच्या बसेस पण त्या रोड रिक्षामधून जातात. त्यांच्या म्हणजे माझ्या माहितीनुसार मी बघितलंय उल्हासनगरमध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे की रस्त्यावरचे खड्डे बुजवणं फार महत्वाची गोष्ट आहे. हा, नशामुक्तीसाठी जो मुद्दा उचलायचा आहे तो सुद्धा मी उचलणार आहे. आणि आपले जे डीसीबी सर आहेत त्यांना सुद्धा जाऊन भेट घेणार आहे. नेतृत्व में मुझे जिलाध्यक्ष का पद मिला है. ये जो पद है वो मेरी योग्यता देख के ही मिला है. और सबसे पहले तो मैं ये बताना चाहती हूँ उल्लासनगर शहर वासियों को कि राष्ट्रवादी कांग्रेस का जो अस्तित्व है, जो कम हुआ है, वो मुझे बढ़ाना है. और इसके लिए आपने मुझे एक सवाल पूछा, तो कोई पार्टी के बारे में मैं नहीं बोलना चाहती हूँ और ना ही तो मैं किसी के बारे में और कुछ बोलना चाहती हूँ. मुझे काम करना है, मुझे राष्ट्रवादी कांग्रेस का जो अस्तित्व है वो बढ़ाना है. मैडम, शहर में विकास रुका हुआ पड़ा है, जगह जगह गड्ढे हैं, न पानी की सुविधा है, लाइट बिल है, क्राइम बढ़ा हुआ है. इसको लेकर डंपिंग ग्राउंड हटाना है, तो इसको लेकर आपकी पार्टी आगे की क्या भूमिका रहेगी? देखिए, ये जो डंपिंग ग्राउंड है, रोड की प्रॉब्लम है, हर जगह पे गड्ढे है और पानी की जो व्यवस्था बरोबर नहीं है, उसके बारे में प्रशासन के साथ मैं बात करूंगी और ये मुद्दा जरूर उठाऊंगी. और ये मुद्दा उठा के प्रशासन से बात करके वरिष्ठों के साथ भी बात करूंगी और जरूर उल्लासनगर शहर वासियों के लिए मैं हर एक चीज का व्यवस्था करना चाहती हूँ और वो करूंगी. पार्टी का संगठन बढ़ाने के लिए आपका किस तरह का प्रयास रहेगा और पार्टी के बारे में अगर बोलना चाहते हो तो मैं अभी 1-2 दिन में ही बैठने वाली हूँ. मेरी बैठक बैठेगी, उसमें मैं कमिटी ये करूंगी. तो कमिटी में जो भी रहेगा वो सब उसमें ही करना चाहती हूँ. कांग्रेस छोड़ने की वजह क्या थी? कांग्रेस छोड़ने की वजह कुछ नहीं थी. एक्चुअली बोला जाए तो बहुत अच्छी तरह से कांग्रेस में भी काम हुआ है मेरा. लेकिन मेरी जो सासू माँ है वो मेरे राष्ट्रवादी में थी पहले. 2002 में वो नगर सेविका थी. तो मुझे ऐसा लग रहा है कि राष्ट्रवादी कांग्रेस में ही वापस एंट्री करके मैं उनकी ही जो काम जो है वो आगे बढ़ाना चाहती हूँ.